विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे फ्रिक्वेंटली मी दिवसभर कॉल जेव्हा रिसीव्ह करतो ना, माझा नंबर इथे दिलाय बरं का. तुम्ही मला कॉल केव्हाही करू शकता. दुपारी थोडा वेळ मी रेस्ट घेतो. त्यानंतर मी तुमचे मिस कॉल त्यांना पण रिप्लाय देतोय. तुमचे कॉल मी रिसीव्ह करतोय. WhatsAppला तुम्ही डाउट्स विचारा, तुमच्या प्रश्नांची मी उत्तरं देतोय. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, की आपण प्ले स्टोअरवरून, ठीक आहे. नीट लक्ष द्या. प्ले स्टोअरवरून आपलं सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड केलं का? नसेल केलं तर ते पहिल्यांदा करा. त्याच्यावर मी सॉलिड स्टेटचा फ्री कंटेंट ड्रॉपर्स टू टॉपर बॅचमध्ये, त्याचबरोबर आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्सच्या ज्या क्रॅश कोर्स 2025 जे रेग्युलर मुलांसाठी आहे, त्याच्यामध्ये फ्री कंटेंट दिलाय. त्याच्यावरची टेस्ट सुद्धा फ्री आहे. तुम्ही देऊ शकताय. मग तो व्हिडिओ नक्की बघा. ओके. आणि डाउट्स असतील WhatsAppला नक्की पाठवा. बरं, आता मला या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे काही ड्रॉप्सशी रिलेटेड क्वेशन्स आहेत किंवा बरेचसे प्रश्न आहेत पालकांच्या मनातले, ते मला तुम्हाला विचारायचे आहेत. पहिली गोष्ट पालकांच्या काही प्रश्न अगोदर क्लिअर करतो बरं का. त्यातला पहिला प्रश्न असतो, की मुलं अभ्यास करतायत, पण टेस्टचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतच नाहीये. कॉन्स्टंटली कमी स्कोर होतोय. होऊ दे कमी स्कोर. कमी स्कोर होतोय याचा अर्थ तो प्रामाणिकपणे टेस्ट देतोय. तो मागं पडलाय. मग तेव्हा तुमच्या सपोर्टची मेन गरज आहे. कारण रिॲलिटीमध्ये कोचिंग इंडस्ट्रीमध्ये जो मागं पडला, तो संपला. त्याच्याकडे ते लक्ष देणार नाहीयेत. ही रिॲलिटी आहे. तुम्ही कितीही क्लासेसमध्ये जाऊन व्हिजिट जरी दिली, असं म्हणतो ना, आय-आय-टी मटेरियल जर नसेल, त्याचा बोर्डवर फोटो लावा. तो आय-आय-टीत गेलाच नाही, तर ते बोर्डवर फोटो काय लावणार? मग अशा वेळेस क्लासवाले दुर्लक्ष करतायत. आपण आपल्या मुलाला सपोर्ट केला पाहिजे. कमी मार्क पडलेत, काय चुकलं बघू आपण. तुम्ही जर वाटल्यास डाउट्स क्लिअरिंगला त्याला क्लासमध्ये घेऊन जावा तरी चालेल. म्हणजे त्याच्या टेस्टमध्ये जे कमी स्कोर झाला तो इम्प्रूव्ह करायचा असेल तर. पण त्याचा तणाव घेऊ नका बरं का. त्यानं वातावरण डिस्टर्ब करू नका. चिड नको आहे. होते, ते नको आहे आणि आपल्याला काय करायचंय माहितीये का लक्षात घ्या. की मिळून प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ओके, म्हणजे पहिला क्लिअर झालं. दुसरा पॉइंट, तो मराठीचा अभ्यास करतच नाहीये, तो इंग्लिशचा अभ्यास करत नाहीये, सी-एस, आय-टी करतच नाहीये. तसंही सांगू का 80% मुलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सुद्धा करत नाहीत रिअॅलिटीमध्ये. काही दिवसांनी तुम्हाला वाटेल, की कसला अभ्यास करतोय मुलगा. अरे बापरे! रात्रंदिवस. दरवर्षी माझा अनुभव आहे हा. पालक येतात, सर म्हणतात, की अभ्यास जोरात सुरू आहे त्याचा. नंतर मला सांगावं लागतं त्यांना, की सर तो अभ्यास नाहीये करत, तो जर्नल सबमिशन करतोय. रात्रभर जागून तो जर्नल लिहितोय. हां, मग पालकांना वाटतं अभ्यास. ते लक्षात घ्या बरं का. पण मेन मुद्दा मग आता जो विषय होता की नाही, तुमचा प्रश्न असतो ना मला, हे जे बाकीचे विषय आहेत, हे दिवाळीनंतर केले तरी चालतील. काही त्याचा तणाव घेऊ नका. त्याला मेनली फिजिक्सच मेन आहे लक्षात घ्या. तसं सगळंच मेन आहे, याचा अभ्यास करायला हवा. बरं, आता पहिला दुसरा आणखीन एक प्रश्न, की सोर्स. आपल्या चॅनलवर ऑलरेडी लास्ट इयर व्हिडिओ अपलोडेड आहे. तर यावर्षी मला परत तयार करायचे आहेत. गेल्या आठवड्यातच माझे झाले असते, पण थोडंसं आजारपणामुळं. नाही झाले, असू दे काही हरकत नाही. मग या प्रश्नांची उत्तरं मग प्रश्न भरपूर आहेत विचारा ना मला. तुम्ही कॉल करा आणि मला विचारा प्रश्न. बरं मेन ड्रॉप घेतल्यानंतर प्लेसमेंट मिळेल का? मिळणार की. का नाही मिळणार? जर मिळतच नसते, तर कुणी ड्रॉप घेतलाच नसता ना. ड्रॉप घेतलेली मुलं उलटं टॉपच्या कॉलेजमध्ये गेलेली आहेत आणि जाऊन त्यांना प्लेसमेंट सुद्धा मिळालेली आहे, हे लक्षात घ्या. माझे स्टुडंट आहेत, मिळालेली प्लेसमेंट आहे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे हा पॉइंट कॅन्सल. ड्रॉपचा आणि प्लेसमेंटचा काही संबंध नाहीये. तुम्ही तुमचं स्किल इम्प्रूव्ह करा ना. हे बघा कॉलेज कोणतंही असू दे. आता घेतलंय ॲडमिशन तुम्ही, कॉलेज घेतलं, ॲडमिशन घेतलं असेल, तर तुमचा जो असतो ना तुमचा बायोडाटा, तुमचा रिझ्यूम का सी काय म्हणतात, स्ट्राँग बनवा ना. हां, इतका म्हणजे स्ट्राँग बनवा म्हणजे तुमचे म्हणतात ना, तुमचे स्किल इम्प्रूव्ह करा, तुमचे कोर्सेस वेगळे करा. ते तुमचं क्वालिफिकेशन हायर लेव्हलला पोहोचेल आणि कशाला कोण तुम्हाला रिजेक्ट करेल प्लेसमेंटमध्ये. बरं, त्याच्यानंतर बोर्डची एक्झाम. ड्रॉप घेतल्यानंतर बोर्डची एक्झाम परत द्यावीच लागते का? नाही द्यावी लागत. जर तुम्ही इम्प्रूव्हमेंटसाठी प्रयत्न करणार असाल, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण द्यावी लागत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट हा एक पॉइंट इम्पोर्टंट आहे. मग हे गॅप सर्टिफिकेट फार किचकट डॉक्युमेंट आहे का? असंही कास्ट व्हॅलिडिटीच्या वेळेस लोकांना प्रॉब्लेम प्रचंड होतो. पुन्हा ते नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल काय इतके डॉक्युमेंट्स आहेत. त्यात हे एक डॉक्युमेंट वाढलं. पण हे फार अवघड नाहीये मिळवणं, हेही पॉइंट लक्षात घ्या. आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. पार्शल ड्रॉप रे, मुलं ह्याचा जास्त विचार करतायत बरं का. पार्शल ड्रॉप घेऊ का? मी म्हणतो नाही. कारण तुम्ही चौकशी करा. तुम्ही कॉलेजमध्ये जावा, त्यांना विचारा.
की जर मी पार्शल ड्रॉप घेतलाय, तर यावर्षी तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलंय. मग कास्टमधून ज्या काही स्कॉलरशिप तुम्हाला मिळाल्या असतील, तुम्ही पहिल्या वर्षी जर ती स्कॉलरशिप मिळवताय पार्शल ड्रॉप घेऊन आणि नेक्स्ट इयर तुम्ही चांगले सीटला स्कोर केला, तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळतंय. पण तुम्हाला कास्टमधून परत ती स्कॉलरशिप मिळेल का त्या वर्षी परत? गव्हर्नमेंट दरवर्षी तुम्हाला स्कॉलरशिप द्यायला थोडंच बसलंय. एकदा दिली की तुम्हाला स्कॉलरशिप परत मिळेल का? चौकशी करा. नाहीतर पुन्हा पूर्ण वर्षाची फी भरावी लागेल हा एक मुद्दा. किती त्रासदायक आहे हा प्रकार. एक तर पार्शल ड्रॉप म्हणजे इंजिनिअरिंगची फी भरा. मग ठीक आहे कास्टमधून आहे आम्हाला फी नाही मान्य करतो. हॉस्टेल, मेस तो तर खर्च आहे की नाही? ते करा. त्यांची मिड सेम, युनिट टेस्ट काय असेल ते एंड सेम त्याचा अभ्यास करा. त्याचं जर्नल, सबमिशन, त्याचा युनिफॉर्म त्या सगळ्या गोष्टी खर्च करा. आणि काय करताय? सी मला सांगा इंजिनिअरिंगचाच अभ्यास एवढा असतो. सी रोज वेळ द्यायला शक्य होईल का? नाही. मग त्याच्यापेक्षा पूर्ण ड्रॉप घ्या ना, जर ड्रॉपच घ्यायचा असेल तर. मग दिवसभर अभ्यास करू शकाल. प्रॅक्टिकलचा लोड नाहीये. कॉलेज, सबमिशन काही नाहीये. मग का नाही ड्रॉपरचा स्कोर इम्प्रूव्ह होणार? होणार. मग माझं म्हणणं तुमच्या आता लक्षात आलंय. या नंबरला कॉल करा. आपला ड्रॉपर्स टू टॉपर बॅच आहे. आपला क्रॅश कोर्स आहे. बोर्डची भीती वाटत असेल तर संघर्ष बॅच पण आहे. तुम्ही नक्की त्याचे फ्री लेक्चर्स बघा. ॲप डाउनलोड करा. मला कॉल करा आणि ॲडमिशन लवकरात लवकर घ्या. ऑल द बेस्ट.